तिच्या रूममध्येच होती. त्याच्यामुळं काय झालं, की माझ्या पैशांची बचत झाली. खूप पैसा मला लागला नाही. जो काही पैसा होता तो मालाला दिला आणि त्याच्यामध्ये आम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकलो. यानंतर हेच करत 2009 2009 उजडला. 9 सॉरी 2009ला आमची ही फर्म झाली. 2011-12 पर्यंत हा सर्व या पद्धतीने प्रोग्राम चालू राहिला. 2012ला मात्र मी फुल फ्लेज जेनेरिक होलसेलमध्ये आम्ही आलो. माझं रिटेल मी पूर्णपणानं बंद करून टाकलं. त्यानंतर खरं होलसेलर म्हणून घेण्याचा अधिकार मला तिथं प्राप्त झाला 2011 नंतर. 2012, 13, 14 आणि 15 या 4 वर्षामध्ये आमची ही जी होलसेलची फर्म आहे ही चांगली नावारूपाला आली. आम्हाला सर्व लोक ओळखू लागले. त्यानंतर आमची सर्व्हिस, आमचा अप्रोच, आमचं मार्केटमधले रिलेशन्स या सर्व गोष्टी एक करत आमच्याशी जुळू लागल्या. त्याचबरोबर लोकल जी संघटना आहे त्यातही माझे मित्र तयार झाले होते आणि मी जसं मगाशी म्हटलं तसंच चांगल्या स्वभावानं तुम्हाला लोक सल्ला देतात. मलाही काही माझ्या याच क्षेत्रातल्या वरिष्ठांनी सल्ला दिला आणि त्यांनी मला इन्सिस्ट केलं की तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरा. इथं आल्याच्या नंतर आधी मला भीती होती कारण माझ्याकडे पैसा मुबलक नव्हता. खरा पैसा हा वेळ आहे. टाइम इज मनी. तर 11 एप्रिल 2013ला मी माझी फर्म तयार केली जी की पूर्णपणे स्टँडर्ड मेडिसिन मध्ये होती. त्यानंतर 2014 ते 17 या 3 वर्षामध्ये प्रचंड मेहनत घेऊन या फर्मलाही मी एक चांगल्या स्टेजला घेऊन आलो जिथं की माझा जो प्रिव्हियस बिझनेस होता त्या बिझनेस एवढाही माझा टर्नओव्हर तिथं होऊ लागला. या 3-4 वर्षाच्या काळामध्ये मला मग नंतर फंड कमी पडू लागला. मग माझी जी पहिली फर्म होती जी जेनरिकची होती त्यातला मी पूर्ण माझा हिस्सा काढून मी पूर्णपणानं स्टँडर्डच्या फर्म मध्ये तो पैसा ओतला. तो पैसा आल्याच्या नंतर 2017-18 या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये पुन्हा मला एक प्रकारे ग्रोथ मिळून गेली. त्यानंतर काही माझ्या वैयक्तिक अडचणी ज्यांना मला फेस करावं लागलं. 2018-19 या 2 वर्षामध्ये मी प्रचंड माझ्या व्यक्तिगत अंतर्गत गोष्टींमध्ये गुंतलेलो होतो आणि माझा बिझनेस हा त्या दरम्यानच्या काळामध्ये सो राहिला. म्हणजे फार काही ग्रोथ तिथं मला प्राप्त झाली नाही. अर्थातच कारण माझ्या घरचा कुठला दुसरा मेंबरही नव्हता. जो काही फर्म चालत होती ती फक्त माझ्या स्टाफच्या यांच्याच हिशोबाने ते चालू होती. कारण मी इकॉनॉमिकली, फिजिकली, मेंटली प्रचंड त्या काळामध्ये सफर झालो होतो. असा हार्ड टाइम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. तसाच तो माझ्या आयुष्यात आला आणि तसाच तो गेलाही. त्यानंतर 2021ला मी निर्णय घेतला या अनुभवातनं मी माझ्या घरच्या व्यक्तींना या क्षेत्रामध्ये आणण्याचा विचार केला आणि माझी मिसेस जी स्वतःही फार्मासिस्ट आहे तिला या क्षेत्रामध्ये आली 2019 नंतर. 2019 साधारण 22 पर्यंत हळूहळू तिनं पूर्ण हा बिझनेस अडॉप्ट केला. ती शिकून घेतलं. 22, 23, 24, 25, 26 ह्या पूर्ण काळामध्ये मी जो काही माझा लॉस झाला, जो काही माझ्या बॅकलॉग होता तो मला भरण्यामध्ये तिचा खूप मोठा मला आधार मिळाला. तिनं पूर्ण इंटरनल वर्क हँडल केलं आणि पूर्ण एक्सटर्नल वर्क जे आहे मार्केटिंगमध्ये असो, मुलांसोबत जाऊन बुकिंगचा विषय असो, त्यानंतर कंपन्यांशी बोलणं असो, नवीन कंपन्या घेणं असो, असलेल्या कंपन्यांचा स्टॉक प्रॉपर मेंटेन करणं असो, अशा सगळ्या एक ना एक गोष्टींमध्ये मग आता मला वेळ द्यायला आणि सगळ्या गोष्टी सुरळीतता येण्याकरता मला आता इथे एक चान्स मिळाला होता. त्यानंतर मागील 2 वर्षामध्ये मी खूप प्रयत्न केला की मला आता काहीतरी आणखी ग्रो करायचं. हे करत असताना मला असं लक्षात आलं की आता आपण एवढं तर नक्कीच काय म्हणता येईल की सेटल ज्याला म्हणतो आपण, तर एवढं तर नक्की सेटल झालोय की आपण सर्वाइव्ह करू शकतोय. ओके. मग असे माझ्यासारखे अडचणीत आलेले किंवा ज्यांच्याकडे आज नॉलेज कमी आहे किंवा बऱ्याचदा तर माझ्या असंही लक्षात आलं की ज्यावेळेस माझा हार्ड टाइम आला, माझ्यावर वाईट वेळ आली, त्याच वेळेस मी जागा झालो. त्यावेळेस मला कळालं की आपण काय करायला पाहिजे. त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की जग किती मोठं आहे आणि आपण किती छोटे आहोत, आपले विचार किती छोटे आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण इतरांपर्यंत पोहोचू शकलो तर आपल्या क्षेत्राला आणि आपल्याला असं दोन्हीही बाजूनी नक्कीच फायदा होणार आहे. तर या भावनेतून मी हे युट्यूब चॅनल काढण्याचं मागील बऱ्याच काळापासून विचार करत होतो. सर्वात आधी मी असा विचार केला की माझे जे काही फार्मासिस्ट ॲस्पिरंट्स मित्र असतील,
म्हणजे जे आता सध्या शिकवू आहेत यांच्याकरता काय करता येईल, यांच्याकरता एखादा कोर्स आपण लॉन्च करू. एक 7 दिवस 8 दिवसाचा ऑनलाईन कोर्स असेल, त्याच्यामध्ये आपण त्यांना माहिती देऊ. ठीक आहे, काहीच नसण्यापेक्षा त्यांना थोडीफार तर यातलं बेसिक नॉलेज येईल. एखादं व्हॉट्सअप ग्रुप तयार होईल, त्यामधनं आपण त्यांच्या कनेक्शनमध्ये राहू. त्यांना जर कधी जेन्युइन अडचण आली तर ते मलाही कॉन्टॅक्ट करू शकतील. असं काहीतरी एक प्लॅटफॉर्म आपण त्यांना देऊ. असं सर्व विचार मी या ठिकाणी केला. पण कुठंतरी माझं मन आणखीही त्याला तयार होत नव्हतं. मला फायनली मी याच मुद्द्यावर आलो, की आपण कुठलीही गोष्ट करताना फक्त त्याच्या मागे अर्निंग पैसा एवढंच नाही पाहिलं पाहिजे. एक आपणही देणं लागतोय या भावनेतून पण आपण कुठंतरी गेलं पाहिजे. याच्यासाठी आजच्या जगामध्ये, आजच्या युगामध्ये सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म जर काही असेल तर तो YouTube आहे. हे चॅनल करण्यामागे माझा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, की आपल्या क्षेत्रामध्ये ज्या काही नवीन घडामोडी घडतायत, आज त्याचं ज्ञान आपल्याला किती आहे, या ज्ञान मिळण्याच्या सोर्सेस आपल्याकडे किती आहेत, काहीच नाही. मग ह्याच्यासाठी आपण हा युट्यूबचा घाट घालू. इथं काही इंटरव्ह्यूज, काही पॉडकास्ट, त्यानंतर काही एक्सपर्ट्स ज्यांना आपण बोलू, त्यांचे व्हिडिओज ते रेकॉर्ड करून आपल्याकडे पाठवतील तर तेही आपण इथे अपलोड करू. असं वेगवेगळ्या ज्या वेळेला गोष्टी घडतील त्यावेळेस नक्कीच आपल्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा होईल. ही माझी मुख्य भावना या सर्व प्रकारामध्ये होती. आता मी आज स्टँडर्ड मेडिसिन मध्ये काम केलं. मागील 13 वर्षापासून मी हे काम करतो. त्यातले मला प्रत्येक बारकावे आज कळाले. पण वेटरनरी असेल, होमिओपॅथ असेल, आय केअर, आपल्याकडचे बरेच एक्सपोर्ट करणारे आहेत, मॅन्युफॅक्चरिंग करणारे आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचं आपल्याला साधीही भनक नाही. कारण आपण एकदा का एका कामामध्ये गुंतलो की आपल्याला तिथनं बाहेर येणं, दुसरं काहीतरी नवीन चेक करणं, ते करतं त्याच्यामध्ये अजून एक्सपर्ट होणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला वेळ नाहीये. या व्यतिरिक्त आपली पर्सनल लाईफ जगून घेणं, आपले हाऊस मौज करणं, हे सगळं करत असताना आपले लेकर आपल्या त्यांच्या करिअर पॉईंट पर्यंत येऊन उभं राहतात आणि नंतर मग आपलंही आयुष्य संपतंय आणि आता जे काही करायचं ते आपल्या लेकरांसाठीच करायचं या भावनेपर्यंत आपण पोहोचवतोय. तर हे सगळं ज्या वेळेला माझ्या लक्षात येऊ लागलं त्यावेळेला मी असं ठरवलं की आपण सगळे मिळून या चॅनल मधनं खूप काही शिकू शकतो. सगळे मिळून मी याच्या करता म्हणतोय कारण मीही काही कुठला स्वतःला एक्सपर्ट समजत नाही किंवा मी नाही आहे असं कुठलाही मी क्लेम केलेलं नाही. आपण सगळे मिळून या युट्यूब चॅनल मधनं खूप काही शिकणार आहोत. ही एकच भावना माझ्या मनामध्ये आहे आणि मी खूप कमी गोष्टी करतो, त्यातलीच ही एक गोष्ट मी आता सध्या निवडली आणि ही मी माझ्या पूर्ण ताकदीनं करणार आहे. या चॅनलसाठी मला माझ्या प्रत्येक केमिस्ट बांधवाची गरज आहे असं म्हणून प्रत्येक केमिस्ट बांधवाचं या चॅनलवर, या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तुमच्या प्रत्येक ॲडवाईसचं मी स्वागत करेल, ते ऐकून घेण्याची माझी तयारी असेल आणि ह्या सर्व प्रोसेसमध्ये आपण सर्व टचमध्ये राहू. हा यातला आणखी एक फायदा असेल. सो थँक्यू सो मच. तुम्ही मागील साधारण 20 मिनिटापासून मला ऐकून घेतलं आणि पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो. ह्या युट्यूब चॅनलमधून आपण नक्कीच काहीतरी एक चांगलं जनरेट करू, आपल्या क्षेत्राला एक चांगल्या उंचीवर नेऊन ठेवू असा माझा ध्यास आहे आणि या सर्वांमध्ये तुम्ही माझ्या सोबत आहात असं मी ॲझ्युम करतो. थँक्यू सो मच.